नमस्कार मंडळी. खूप महत्त्वाचा विषय घेऊन आली आहे आज तुमच्यासमोर मी. आजकाल लव्ह मॅरेजचं प्रमाण खूप वाढलंय. आधीच्या काळाचा विचार तुलनेत. मात्र 100 पैकी फक्त 10% लव्ह मॅरेज सक्सेस होत आहे. 90% हे आयुष्य बरबाद करण्यासाठी आहे. कारण की ज्या मुलीसाठी तिचे आई-वडील आयुष्यभर तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्यासाठी स्वप्न बघितले असतात. त्याच्यासाठी धावपळ करतात, तिला शाळेत पाठवतात, त्याच्यासाठी वेगवेगळे कारण की मुलगी जेव्हा जन्माला येते तेव्हा आई-वडील तिचे स्वप्न बघायला लागून जातात. माझी मुलगी 1लीला गेल्यावर तिला ह्या शाळेत टाकेल, 5वीला गेल्यावर तिला ह्या शाळेत टाकेल, मी तिच्यासाठी हे करेल, तिच्यासाठी ते करेल, मोठी झाल्यावर तिला ह्या नोकरीला लावेल, तिला असा भाग बघेल, तिला असं घर बघेल, असं घरदार बघेल, असा तिचा संसार असेल भविष्यात. स्वप्न त्यांच्या डोळ्यात साचलेली असतात. मात्र मुलींनो, तुम्ही काय करता हो? 2 सेकंदाच्या 2 वेळच्या प्रेमासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यात एका क्षणाला एखादा व्यक्ती येतो आणि त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या आई-वडिलांना विसरून जाता. जर तो व्यक्ती खरोखर तुमच्याशी प्रेम करत असेल, तर तुम्हाला तुमच्या आई-वडिलांपासून कधीच दूर करणार नाही. असेल एखाद्या व्यक्तीवरती प्रेम, तर आपल्या आई-वडिलांना सांगा. जर तो व्यक्ती तुमच्यासाठी योग्य असेल, तर तुमचे आई-वडील त्याच्याशी लग्न लावून देतील. मात्र ह्या नादात तुम्ही तुमच्या स्वतःचं आयुष्य बरबाद करतात आणि आई-वडिलांनाही मान खाली घालायला भाग करतात. अशा वेळेस ते म्हणतात, मुलीला जन्म दिला नसता ते बरं. त्याचं तुम्हाला काही भोगावं लागत नाही. भोगावं तर तुम्हालाही लागतंच भविष्यात. जी बापाची परी बापाच्या घरी परीसारखी राहते, तीच लव्ह मॅरेज करून नवऱ्याच्या घरी कशी राहते ही सांगायची गरज नाही. 10% राहता राहण्यासारख्या चांगल्या, 90% खूप आयुष्य बेकार करून घेतात स्वतःचं.